पाप ताप दैन्य जाय उठाउठी, पाप ताप दैन्य जाय उठाउठी, झालिया बेटी हरिदासांची. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. चरणीचे रजवंदी शूळ पाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माता. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. भवतरावया उत्तम हे नाव, बिजोरी हात पाव काही. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. तुका म्हणे मना झाले समाधान, देखिल्या चरण वैष्णवांचे. ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी, तपतीर्थ जगी दानव्रत. विठ्ठल तटे भीमरत्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनिहृदये. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रसमन त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी. रंजू चित्तासी आपुरिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐसे दे प्रेम काही कळा. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस्फुरदीप्रदेशं. विनिदादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय.
विषम वाच मिमा प्रसुताम संजीवयत्ते किल शक्ति सरस्वदाम्नाम अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादिं प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं श्री संताची माता उठावटी झालिया बेटी हरिदासांची ऐसे बळ नाही अनिकाचे अंगी तीर्थ जगी दानव्रत प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल पहिल्या चरणामधून सांगितले की पाप ताप दैन्य उठावटी हरिदासांची भेटी झाली आहे. हरिदासांची भेटी झाल्यानंतर पाप ताप दैन्य उठावटी जातं तात्काळ जातं आणि असं बळ तपात नाही तीर्थात नाही. दुसऱ्या चरणात सांगतात दानात नाही आणि व्रतात नाही. तिसऱ्या चरणात सांगतात भगवान शंकर चरणीचे रज वंदन करतात हरिदासांच्या. आणि चौथ्या चरणात तुकोबाराय म्हणतात बहुत करावया उत्तम नाव भवसागर तरुण जाण्याकरता संत हेच एक उत्तम नाव आहे. आणि पाचव्या चरणात तुकोबाराय म्हणतात त्या संतांचं हरिदासांचं चरण पाहिल्यानंतर माझ्या मनाला समाधान झालं. विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा की चौथ्या वर्षाचा कीर्तन रूपी महोत्सव आणि या महोत्सवामध्ये माझ्याकडे आलेली बाबांच्या आज्ञेने सेवा. विठ्ठल 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 पाप ताप दैन्य जाय उठावटी झालिया बेटी हरिदासांची. या अभंगामधून तुकोबाराय संतांचा महिमा सांगत असताना सांगतात की ते संत ज्यांनी नामाची साधना केली आणि नाम असे साधन आहे की नाम घेतल्यानंतर तो नाम घेणारा इतका पवित्र होतो की देव सुद्धा त्यांच्या चरणाची माती कपाळावर धारण करतात. आणि विठ्ठल 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 आणि नामचिंतनाची साधना केल्यानंतर तेच पवित्र होत असं नाही त्यांचा देह पवित्र होतो. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो देह अच्युत सर्व काळ जो अच्युत सर्व काळ होते तो देह पवित्र आणि ती वाणी पवित्र. विठ्ठल विठ्ठल जगामध्ये पवित्र असतात काही सोहळे असतात ते पवित्र असतात असं नाही. पण जे पवित्र असतात नामचिंतनाची साधना केलेले असे संत ते पवित्र झाल्यानंतर
तीच एक सोहळी पवित्र सोहळी एक तीच मंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव हेच पवित्र असतात। आणि तुकोबरायांच्या जीवनाचा प्रसंग घ्यायचा ठरलं तर तुकोबरा एक दिवस नाम साधना करत करत वारीला ज्ञानोबरायांच्या मंदिराकडे देहूवरून आळंदीला आले पायी आल्यानंतर तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचं दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा करत करत आज्ञान वृक्षाजवळ आलेले आहेत। आणि आज्ञान वृक्षाजवळ आल्यानंतर कुणीतरी पक्ष्यांना दाणे टाकले होते। आज्ञान वृक्ष झाडावर पक्षी येत राहतात चिमण्या, ते चिमण्यांना दाणे टाकल्यानंतर तुकोबराय आल्यानंतर ती चिमण्या उडून गेल्या। तुकोबरायला मनात खेद वाटला की ही चिमण्या कसं काय उडून गेल्या भाऊ। विठ्ठल विठ्ठल आणि मग चिमण्या उडून गेल्यानंतर तुकोबरायांनी देवाला प्रार्थना केली की भगवंता कसं काय चिमण्या उडून गेल्या म्हणजे चिमण्या उडूनच जातात आपण जरी हे केलं तरी। तुकोबरायांनी आल्यानंतर चिमण्या उडून गेल्या आणि मग तुकोबरायांनी भगवंताला प्रार्थना केल्यानंतर भगवंताच्या कृपेने नंतर चिमण्या अंगावर त्यांच्या येऊन बसल्या आणि बसल्यानंतर ही बातमी अशी पसरत चिंचवडला असणारे मोरया गोसावी चिंतामणी देवाकडे गेली आणि त्या चिंतामणी देवांना वाटलं की नामचिंतनाने चित्त शुद्ध होतं हे मान्य, पण देह पवित्र होतो चित्त तर चिमण्यांचं शुद्ध नव्हतं झालं, कारण चिमण्या तुकोबरायांच्या अंगावर येऊन बसल्या। विठ्ठल विठ्ठल चिंतामणी देवाचे परमार्थिक क्षेत्रामध्ये अधिकारी महात्मे होते आणि त्यांनी ठरवलं की मग हे असं कसं काय झालं, आपण हे तुकोबरायांना विसरवू, कारण लोक काही आपोआप पसरत असतात, थोडं झालं तर लोक जास्त सांगत असतात। चिंतामणी देव तुकोबरायांकडे आले आहेत आणि तुकोबरायांना विचारलं की असं कसं काय झालं, तर तुकोबरायांनी काय नाही फक्त असा मांडीला चिमटा घेतला आणि अशी चमडी गोजरा काढली, म्हणजे मनाने ते झाले चमडी गोजरा आणि त्यांना त्यात फक्त कापूस दिसला, फक्त त्यांना कापूस दिसला, पण होतं काय त्यांना माहित नाही, कारण तुकोबरायांनी नामचिंतनाची साधना करून इतका तुकोबरायांचा देह पवित्र झाला होता की ते पंचभौतिक घटक निघून गेले होते, आकाश पृथ्वी जल त्याचं तेज असे पंचभौतिक घटक निघून गेले होते, त्यांना तो कापूस दिसला आणि मग त्यांना कळालं की नामचिंतनाची साधना करून तुकोबरायांचा देह असा पवित्र झालेला आहे। विठ्ठल विठ्ठल मग तुकोबरायांना त्यांनी विचारल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं आणि त्यांनी मानलं बाबा की हे काय होतो नामचिंतनाने पवित्र होतो। तर सावता महाराजांच्या जीवनात कधी एक उदाहरण घ्यायचं सावता महाराजांच्या हृदयामध्ये भगवंत येऊन लपले, तर त्यांनी सुद्धा काय केलं, हृदयाला फाडलं आणि भगवंताला बसण्यासाठी जागा दिली, तर तो देह असा पंचभूताचा राहिलाच नव्हता, कारण त्यांचा देह असा नामचिंतनाच्या साधनाने पवित्र उत्तम झाला होता, म्हणून त्यांच्या देहाला हे झालं नाही। जरी ही फाडलं तरी आता आपला देह फाडलं काय होईल, त्याच्यात रक्त येईल ना, तसं सावता महाराजांनी देह फाडल्यानंतर त्यातून काहीच नाही झालं, फक्त देव येऊन बसले। विठ्ठल 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 तुकोबराय म्हणतात अशी हरिदासांची भेट झाल्यानंतर काय होतं हेच आपल्याला पहिल्या चरणात सांगतात।
पाप ताप दैन्य जायो सावटी झाली या बेटी हरिदासाची बेटी झाल्यानंतर पाप ताप दैन्य जातं, पण हरिदासाची बेटी सोपय का हो? तर तुकोबा राय म्हणतात बहु आहे संत घर आहे संत बेटी बरी जगजेची करुणा केली. हरिदासाची बेटी झाल्यानंतर पाप ताप दैन्य तिन्ही जाईल, पण हरिदासाची बेटी होणं इतकं सोपं नाही. एकनाथ महाराज तर म्हणतात चंद्रामृत सुखे सेवी रवी असता जाता रवी चंद्रामृत सुखे
चंद्रावरचा अमृत हे चतुरच सेवन करतो, पण ते सुद्धा आपल्याला सुखे. एकनाथ महाराज म्हणतात चंद्रामृत सुखे सेवेल, सुखाने आपल्याला सेवन करता येईल. आस्ताला जाता रवी दरवे अशी उदाहरण आहेत पुराणामध्ये की आस्ताला जाणारा रवी त्याला थांबवलं सूर्याला, बाह्या जला सागर तरवेल आणि समुद्र हाताने धरून स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकर हे त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाल्यानंतर ते स्वतः समुद्र तरून आले होते. आस्ता जाता रवी बाह्या सागर तरवेल पण त्या साधूची भेटी होईल न होईल का, परंतु त्या साधूची भेटी होणार नाही. पण होणारच नाही असं नाही, होईल. पण किती साधूची भेटी होण्याकरता किती पुण्य लागतं शास्त्र सुद्धा सांगत नाही. पुण्य फले बहुत दिवसा भाग्य उदयाचा असा झालो सन्मुख तो कैसा संत जन पावलो. म्हणजे संतांची भेट होईल पुण्याने, पण किती पुण्य लागतं हे शास्त्रही सांगत नाही. संत म्हणजे आता काही साधन करण्यासाठी एवढं पुण्य लागतं असं सांगतात. यज्ञ केल्यावर 100 यज्ञ केल्यावर काय होती, स्वर्गाची प्राप्ती होती असं भरपूर सांगितलं. आणखी काय केल्यावर कशाची प्राप्ती होती असं सांगितलंय. पण संत भेटण्यासाठी किती पुण्य लागतं तुकोबारायचं म्हणतात. कोण पुण्य कोणा कोणतं पुण्य असेल तुकोबाराय नव्हता आणि कोणाच्या गाठी असेल ती जास्ती आयसी याची भेटी. कुणाची जी हरी धरीला म्हणी म्हणजे हरिदास, ज्यांनी हरीला मनात धरलंय असे हरिदास यांची भेटी होण्याकरता कोणतं पुण्य असेल आणि कोणाच्या गाठी असेल तुकोबाराय म्हणतात. विठ्ठल विठ्ठल
एकनाथ महाराज भागवतामध्ये सांगतात निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्याला येते पाठोपाठी दैवतेची हरिप्रियाची भेट होण्याकरता निष्कामता निष्काम पाहिजे निज दृष्टी काम चाल नाही चित्ता माना मान मोह माया विद्या वर्ते समाधान जाणून घेणता साधू वेद देती तया अवचिता दे निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी एकनाथ महाराज म्हणतात अनंत पुण्य लागतं आणि कोट्यानुकोटी रोकड्याला येत पाठवाटी दैव भेटी तेव्हा हरिप्रियाची म्हणजे हरिदासाची तेव्हा भेटी होती शंकराचार्य दुर्लभम तैमेव देवानुग्रहीतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय म्हणजे महापुरुषाच्या आश्रयाला त्यांची भेटी होणं दुर्लभ होते म्हणजे साधू आपल्या घरात असतील असं नाही आपण साधूच्या घरात असं आपण कसं वाटत असं साधूच्या घरात असं पण त्या साधूची भेटी आपल्याला होणार नाही कशामुळे कारण आपल्याकडे तेवढं पुण्य नाही आणि ज्यांच्याकडे एवढं पुण्य आहे ज्यांच्या पदरात पुण्य आहे त्यांना साधू त्याच क्षणी भेट देतात ज्ञानोबरांचे आजही दर्शन होतात तुकोबरांचे आजही किती जणांना दर्शन होतात विठ्ठल विठ्ठल आणि मग अशा हरिदासांची भेटी झाल्यानंतर झाली म्हणजे दुर्लभ का भेटी नंतर भेटी झाली तर म्हणजे पाप ताप आणि दैन्य उठाउठी तात्काळ जातं तर पाप म्हणजे त्याच्या संचितातलं सर्व आनंद जन्मामध्ये आपण केलेलं हे पाप काही शरीराने केलेलं पाप वाणीने केलेलं मानसिक मनाने केलेलं पाप किंवा विहित कर्म शास्त्र सांगतं असं कर्म करा नामस्मरण करा किंवा आणखी काय सांगत असं शास्त्र ते कर्म न केल्यानंतर सुद्धा पाप होतं आणि निषिद्ध कर्म करू नका म्हणून सांगतं शास्त्र पण ते कर्म केल्यानंतर जे पाप होतं ते पाप ताप आध्यात्मिक ताप आदिभौतिक ताप आदिदैविक ताप हे आणि दैन्य म्हणजे प्रारब्ध ते सुद्धा संतांच्या
झाली पापा तापा तुटी दैन्य गेले उठावली. हरिदासांची भेटी झाल्यानंतर पापा तापा तुटी झाली. पापाची आणि तापाची तुटी होती आणि दैन्य उठावली जातो. विठ्ठल विठ्ठल असा प्रश्न आहे की पाप ताप दैन्य जाण्याचा आणि हरिदासाची भेटी होण्याचा कार्यकारण भाव काय? विठ्ठल विठ्ठल आता कार्यकारण भाव व्हायचाच म्हणलं तर हरिदासांची भेटी झाल्यानंतर हरिदासांची भेटी होण्याचा आणि पाप ताप दैन्य जाण्याचा कार्यकारण भाव असा आहे की हरिदास काय करत असतात? हरिचिंतन तत्चिंतनम तत्कथनम अन्यन्य तत्प्रबोधनम एक परत्वंच ब्रह्माव्या सूर्यगुरा. हरिदास काय करतात? त्या भगवंताचं चिंतन करतात. तत्चिंतनम तत्कथनम कथा सांगायची ती भगवंताचं सांगतात हरिदास बरं का. तर अन्यन्य तत्प्रबोधन आणि एखाद्याला बोध द्यायचा असला तर तोच ब्रह्मप्राप्तीचा भगवंताच्या नामाचा तेच बोध त्यांना ज्ञान देतात. विठ्ठल विठ्ठल आणि मग त्यांचं पुण्य असे हरिदासांच्या संगतीत राहिल्यानंतर मग त्यांना बोध प्राप्त होतो म्हणजे ज्ञान प्राप्त होतं. गीतेमध्ये श्लोक समित नो वेळ भस्मसात कुरुते ज्ञानामि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते यथा ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन टाकला असता भस्म करून टाकतं त्याप्रमाणे येते समित नो वेळ भस्मसात अर्जुना यथा ज्याप्रमाणे येते भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानामि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तसा म्हणजे ज्ञान झाल्यानंतर सर्व त्याचं संचित जळून जातं. विठ्ठल विठ्ठल क्रियामान तयारच होत नाही तर मग प्रारब्ध कसं जातं? एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. पण प्रारब्ध ज्ञानी असो भक्त असो किंवा अजून कोणी असो पण प्रारब्ध भोगल्याशिवाय संपतच नाही. न भुक्तम शेते कर्म जन्म कोटी शतैरपि जन्म अनेक जन्म इतल्यानंतर जोपर्यंत प्रारब्धाचा क्षय होत नाही तोपर्यंत त्यांना जन्म घ्यावाच लागतो. विठ्ठल विठ्ठल तर ते हरिदासाच्या संगतीत आल्यानंतर एकनाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा भोग म्हणजे सुखदुःखाचं ज्ञान त्यांना कारण त्यांची वृत्ती कशी झाली असती अंतर्मुख वृत्ती झाली त्या चिंतनानं हरीच्या त्यामुळे त्यांना त्या विठ्ठल विठ्ठल त्यांच्या अंतर्मुख आल्यामुळं त्यांचं प्रारब्ध जर त्यांनी पुण्य केलेलं असेल आणि त्यांचं प्रारब्ध त्यांना भोगण्याकरता आलं तर मग एखादा आमदार आहे त्यांना हाल घालून त्या हरिदास ज्यांना हरिदासाची भेटी झाली आणि त्यांची वृत्ती अंतर्मुख झाली मग एखादा त्यांचं पुण्य जर त्यांना फळ द्यायला आलं तर काय एखादा आमदार आहे त्यांना हाल घालून किंवा पाप आलं तर कोणी मारलं असं भांडण तर सुद्धा भांडण करतात. मग आता आपल्याला हाणल्यावर दुःख होतं तसं मग त्यांची वृत्ती अंतर्मुख झाल्यामुळे त्यांना काही दुःख होत नाही. मग एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा भोगाचा हरिकृपेने नाश होतो
म्हणजे प्रारब्ध ते देह आपल्या देह हा माझा आहे असं म्हणतच नाही तर त्यामुळे त्यांना दुःख व्हायचा प्रसंगच येत नाही. दैन्य जाय उठावती हरिदासांची बेटी झाल्यानंतर असं पाप ताप दैन्य जातं आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात ऐसे नाही अनेकाचे अंगी तप तीर्थ जगी दानव असं बळ अनेकाच्या अंगी नाही तुको बरं म्हणतात. तप आता तपात नाही का कारण तपाची ती शक्ती तप सांगत असताना सांगतात जर अत्यंत कठीण आहे आणि ते जर तप जर प्राप्त तपाने काय मिळत नाही येत दुराराध्य म्हणजे तपाने काय मिळत नाही तर सगळं मिळतं तपाने. विश्वामित्र त्यांना ब्रह्मर्षी म्हणतच नव्हते कोण वशिष्ठ. आता आपल्याकडे काय काय असतं विद्यार्थी मला असं मला अध्यक्ष म्हणतात ते अध्यक्ष असतो असं नाही नसताना काय कर मला अध्यक्ष म्हणून असं चालतं विश्वामित्रांचं. ते काय ब्रह्मर्षी नव्हते. आता त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती विश्वामित्रांनी पण ब्रह्मर्षीचा शिकार बघा त्याचा वशिष्ठ ऋषींकडे बघा त्यांना वाटायचं हिंदी काय करा माझ्या शिकार नाव की मी कोण आहे ब्रह्मर्षी आहे पण वशिष्ठ विश्वामित्राने नाही म्हणे ते काय केले सूर्याकडे गेले कोण विश्वामित्र आणि त्यांना सांगितलं चला मग आता आमचं मिटवायला की मला हे तुम्हाला माहिती कारण सूर्याला माहिती ना ती म्हणजे विश्वामित्र ऋषी काय म्हणले की तुम्हाला माहिती मी किती 1000 वर्ष तपश्चर्या केली. आता सूर्याला वाटलं कुठे ह्याची भांडणं मिटत बसत दररोज भांडणं होते मला ब्रह्मर्षी म्हणत नाही. आता आपले होते ना काय गुप्त गुप्त पडत नाही ना मध्ये आपापल्या वर्षाची भांडण असले काय दुसरी पोरं मध्ये पडते तसं आम्ही नाही पडत मध्ये सूर्यदेव म्हणजे मी तरी कशाला यांच्या भांडणात पडू पण त्यांनी नाही म्हणलं नाही कारण नाही म्हणल्यावर लगेच राग येत असतो म्हणजे स्पष्ट नाही बोलले पण नको म्हणजे मग विश्वामित्रांनी सांगितलं नाही विश्वामित्र आहे ते म्हणजे तुमचं काम काय आहे त्यांनी सांगितलं सूर्यदेवाने सांगितलं की माझं काम आहे जगाला प्रकाश देण्याचं. सर्वांना सुट्टी असते पण सूर्यनारायणाला कधी सुट्टी नसते कारण त्याला दररोज त्याचं काम करावं लागतं. आपल्याला जास्त नसतं सुट्टी काही शाळेचे विद्यार्थी असेल तर त्यांना रविवारी सुट्टी असते. आता तर काय सुट्टी आहे विश्वामित्र नाही गेले वशिष्ठ ऋषी गेले मग त्यांनी सांगितलं सूर्यदेवाने सांगितलं की माझं काम काय जगाला प्रकाश देणं आणि मी जर तुमच्या भांडणाने मिळालं तर जगाला प्रकाश कोण द्यायचं तर मग विश्वामित्राने सांगितलं तेवढंच काम आहे ना. मग त्यांनी काय केलं आपली शाखी म्हणजे उपर नव्हतं का म्हणजे हे देईन प्रकाश म्हणजे उपर्ण टाकल्याबरोबर ते जगात प्रकाश येतं. सगळे लोक म्हणाले 2
सूर्य उगवले, 2 सूर्य उगवले, सोबत नाही पण 2 उगवले. कारण मग त्यांच्या तपाची एवढं सामर्थ्य होतं. एवढं सांगायचं की तपास एवढं सांग, एकेची शाखी तापली नदी, एके सृष्टी होती सृष्टी केली, एकेची शाखी तापली नदी. तपामुळे त्यांच्यात एवढं बळ आलं होतं की सगळ्या जगाला प्रकाश दिला. एका उपर दिलं विठ्ठल विठ्ठल ऐसे बोल नाही आणि काचे आम्ही तपात पण असं पाप ताप दैन्य तात्काळ घालवण्याचं बोल तपात नाही. तपात बोल आहे शक्ती. तसं जर जगात पाहिलं तर प्रत्येक पदार्थाच्या ठिकाणी शक्ती असते. कुठलाच पदार्थ असा नाही की त्याच्या ठिकाणी शक्ती नाही. जगात कुठलाही पदार्थ उत्पन्न झाला त्याच्या ठिकाणी कोणती ना कोणती शक्ती असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तपाच्या ठिकाणी नाही तप, तीर्थाच्या ठिकाणी नाही. नवरांतर का फेरीचं पापता कोकीत तिरीचे पादव समुद्राला जाय आप गंगेचे जैसे. म्हणजे गंगा काय करते, समुद्राला जात असताना तिरीचे का फेरीचं पापता फेरी जाते. कोकीत तिरीचे पादव समुद्राला जाय आप गंगेचे जैसे. आणि समुद्राला जात असताना जे काही गंगेमध्ये स्नान करते त्यांना काय करते, पवित्र करत असते. पण असं बळ नाही काय पापता पद्धतीने उतावती घालवण्याचं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग दानाचं कसं दान देणारी भरपूर आहे आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा भरपूर शक्ती, पण अशी शक्ती नाही. व्रताच्या ठिकाणी भरपूर पुराणात उदाहरण आहे. आणि मग हेच महिमा, हाच महिमा जाणत असल्यानंतर भगवान शंकर काय करतात, चरणीचे रज बंदी शोभानी नाचती कीर्तनी त्यांचे माता. कीर्तनी नाचती त्यांचे चरणीचे रज शोभानी माथा बंदी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणजे आता याचं द्यायला पण ना कीर्तनाला पूर्वी असं द्यायला नव्हते. म्हणजे आपापल्या घरून बसायला घेऊन यायचं, ती बसल्या बसत होती. कीर्तन सांगायला फक्त गोंगडी राहायचं, बाकीचे लोक उभं राहायचे. आणि मग असं हरिदास कीर्तनामध्ये नाचत असताना त्यांच्या चरणाचे रज उडायचे. ते भगवान शंकर काय करायचे, माताला वंदन करायचे. म्हणजे आता वंदन नाही असं नाही, पण आता जे हरिदासाची कथा असून तिथं भगवान शंकर असतातच. आणि चरणाचे रज आपल्या बाबाला लागावं म्हणून इच्छाही करतात ते. आणि जिथं जिथं कथा होईल तिथं तिथं भगवान शंकर हजरच असतात. विठ्ठल विठ्ठल. आणि भवसागर तरुण जाण्याकरता ही चेत कसे उत्तम नाव आहे. या उत्तम उत्तम नाव भवसागर तरुण जाण्याकरता हरिदास संत हे उत्तम अशा प्रकारचे नाव आहे. तुकोबारानंतर उत्तम का म्हटलेलं आहे, कारण भवसागर तरुण जाण्याकरता हरिदास हे उत्तम प्रकारचे नाव आहे. एक प्रमाणे तुकोबारांचे करोनी चिंतन करवावे आणि का तो या 10 लोकांना नाव दिली. म्हणजे तो स्वतः चिंतन करतात. हरिदास काय करतात, स्वतः चिंतन करतात, अनेकांना करवतात. आणि मग असं चिंतन करत असताना अनेकांचा उद्धार होतो. म्हणून आणि चिंतन जर प्रकर्षाने चिंतन केलं तर भवसागर तरुण जाण्याला काय कठीण नाही, सोपा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि मग उत्तम का म्हटलं तर भवनदीचं वर्णन सातव्या अध्यायात भरपूर केलेलं आहे की कोण कसं गेलं, कोण कसं गेलं आणि कोण कोण तरलं. तर तिथं कोण तरत नाही. जे जया असत गुरु तारू पुढे ज्यांच्या पुढे गुरु तारण्यासाठी आहे तेच या भवसागरातून तरतात. तसंच हे हरिदास
भगवत हातावया उत्तम हे नाव भिजवणे हात पाव काय तर उत्तम काम म्हणतं विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय होतं की भवसागरच राहत नाही. एक प्रमाणे भवनदी आड नवतीची झाली कोरडीची सारी जावे पायी. कारण भवसागर राहतच नाही संतांच्या कृपेनं. भवनदी आड नवतीची झाली कोरडीची सारी जावे पायी. आणि शेवटच्या जन्म तुकोबारा म्हणतात की तुका म्हणे मारा तुका म्हणे चरण पाहिल्यानंतर माझ्या मनाला समाधान झालं. ऐसे गुण नाही अनेकांची अंगी भगवतीर्थ जगी दान झालेली सेवा श्री गुरु बाबांच्या चरणी पद्मकर बाबांच्या चरणी सुदाम बाबांच्या चरणी स्वप्नील बाबांच्या चरणी आणि भगवंताच्या चरणी अर्पण करून इतर सेवेला पूर्ण मिळवली. ज्ञानेश्वर